नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर भाविक आणि वारकरी नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। दिनांक 22 ते 24 जून म्हणजे 22, 23 आणि 24 असे सलग 3 दिवस म्हणजे 22 ते 24 जून 2026 या कालावधीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन व संवर्धन म्हणजे कन्झर्वेशन कार्य करण्यात येणार आहे। दर्शनाबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे। या 2 दिवसांमध्ये म्हणजे 22 ते 24 जून या दिवसांमध्ये मंदिर भाविकांच्या दर्शनांसाठी पूर्णपणे या ठिकाणी बंद राहील। दिनांक 23 आणि 24 जून 2026 तारीख लक्षात ठेवा। कृपया जे बाहेरून येणारे भाविक आहेत, जे वारकरी आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। मुखदर्शन जे आहे ते पूर्णपणे आपल्या मंदिर समितीच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। पदस्पर्श दर्शन हे देखील पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। बऱ्याच जणांचं गैरसमज असतोय, लांबून वारकरी येत असतात परंतु त्यांना गैरसमज होतोय। मुखदर्शन जर बंद असेल तर आपण पदस्पर्श दर्शन तरी घेऊया। कृपया सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। मुखदर्शन सध्या 23 आणि 24 तारखेला मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन हे दोनही दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहेत। आपल्या मंदिर समितीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येतो आहे। या कालावधीत मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी उपलब्ध राहणार नाही। सर्व वारकरी भाविक आणि नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे ही या ठिकाणी नम्र विनंती करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सह अध्यक्ष कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ह.ब.म. या ठिकाणी पाहू शकता। ह.ब.प. माहितीस्तव महाराज औसेकर यानंतर या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री रामकृष्ण हरी एकूणच आपल्या मंदिर समितीच्या वतीने हा महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेला आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI या राज्य पुरातत्व विभाग व तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 22 ते 24 जून या कालावधीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे। याची सर्व भक्तांनी, भाविकांनी, नागरिकांनी नोंद घेणं गरजेचं आहे। आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।